नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आजच्या धावपळीच्या युगामध्ये आपण अनेक गोष्टींना गृहीत धरतो. सकाळचा नाश्ता असो किंवा रात्रीचे जेवण, आपण ताटासमोर बसतो, जेवतो आणि उठून जातो. पण कधी विचार केला आहे का की आपल्या ताटामध्ये आलेला तो अन्नाचा प्रत्येक घास म्हणजे साक्षात स्वामींची कृपाच आहे. आजच्या धावपळीच्या जगामध्ये आपण वेळेवर किंवा मन शांत ठेवून जेवतो का? मोबाईल, टी व्ही, चिंता या सगळ्यांमध्ये जेवण हरवून जाते. स्वामींचा भक्तीचा मार्ग हा केवळ मंदिरात जाण्यापुरता मर्यादित नाही, तर तो आपल्या दैनंदिन जगण्यातील प्रत्येक कृतीशी जोडलेला आहे. त्यातही अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि ते मिळणे म्हणजे भाग्याचेच लक्षण आहे. म्हणूनच अन्नाचा प्रत्येक घास घेताना स्वामींचे आभार मानायला विसरू नका. आपण स्वामींची सेवा करताना मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करतो, तसे जेवतानाही मन कृतज्ञतेने भरले पाहिजे, कारण अन्न मिळणे ही आपली कमाई नसून ती स्वामींचीच कृपा आहे. जेव्हा आपण जेवायला बसतो तेव्हा ते अन्न आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी निसर्गातील कितीतरी घटक आणि शेतकरी राबलेले असतात. अन्नाचा एक घास धान्यापासून थाळीपर्यंत येताना कितीतरी हातांची मेहनत असते. शेतकऱ्याचा घाम, निसर्गाची साथ, आईचे कष्ट आणि घरातील व्यवस्था हे सगळे त्या एका घासामध्ये सामावलेले असते. स्वामींच्याच कृपेने हे सगळे जुळून येते. आपल्या ताटामध्ये अन्न आहे याचा अर्थ की स्वामींनी आपली पोटाची काळजी घेतलेली आहे. जगातील लाखो लोक आजही उपाशीपोटी झोपतात. अशा वेळेला आपल्याला 2 वेळचे अन्न मिळणे ही स्वामींची आपल्यावर असलेली फार मोठी कृपा आहे. म्हणूनच घास घेताना स्वामींचे आभार मानावेत. कृतज्ञतेने खाल्लेले अन्न केवळ शरीरालाच नाही तर मनालाही पोषण देते. अनेकांना अनुभव येतो की शांतपणे आणि आभार मानून जेवले की पचनही चांगले होते, चिडचिड कमी होते, मन स्थिर राहते. स्वामींच्या मार्गावर चालणाऱ्या भक्तांसाठी ही छोटी सवय मोठा बदल घडवू शकते, कारण कृतज्ञता म्हणजेच नम्रता आणि नम्रतेतूनच स्वामींची कृपा मिळते. म्हणूनच जेवायला बसण्यापूर्वी 2 मिनिटे डोळे मिटून शांत बसावे. स्वामी, तुमच्या कृपेने हे अन्न मला मिळाले, त्याबद्दल मी ऋणी आहे, अशी कृतज्ञता व्यक्त करावी. जेव्हा आपण अन्नाचा प्रत्येक घास घेताना स्वामींचे स्मरण करतो तेव्हा त्या अन्नाचे रूपांतर प्रसादामध्ये होते. आपण ज्या भावनेने अन्न ग्रहण करतो तेच विचार आपल्या शरीरामध्ये आणि मनात निर्माण होतात. जर आपण तक्रार करत, जसे की भाजी छान नाही, मीठ कमी आहे, रोज काय तेच जेवण असे करून जेवलो तर ते अन्न आपल्या शरीराला बाधते. पण जर आपण स्वामींचे आभार मानत आनंदाने जेवलो तर तेच अन्न आपले आरोग्य सुधारते. आपण साधे जेवण बघून म्हणतो की आज काहीच चांगले नाही, पण जर आपल्या ताटामध्ये अन्न असेल तर तेच मोठे चांगले आहे. अन्नाचा प्रत्येक घास घेताना स्वामींचे आभार मानण्याचा दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे अन्नाची नासाडी न करणे. अन्नाचा अपमान टाळावा. ताटामध्ये अन्न टाकणे म्हणजे स्वामींच्या प्रसादाचा अपमान करण्यासारखेच आहे. अन्नाचा प्रत्येक कण मिळवण्यासाठी स्वामींनी आपली मध्यस्थी केलेली असते. जेव्हा आपण ताटामध्ये अन्न उष्टे टाकतो तेव्हा आपण स्वामींच्या कृपेला नाकारत असतो. आज जगामध्ये अनेक लोक उपाशी आहेत. त्यांच्या आठवणीने तरी आपल्या ताटातील अन्नाबद्दल आदर निर्माण व्हायला हवा. म्हणूनच अन्न वाया घालवणे कटाक्षाने टाळावे, कारण अन्न वाया घालवणे म्हणजे स्वामींनी दिलेल्या कृपेची बेपर्वाईच करणे आहे. शक्य असेल तर अन्न गरजूंना द्यावे, पक्ष्यांना द्या किंवा जपून वापरा. आपल्याला लागेल तितकेच अन्न ताटात वाढून घ्यावे. आपली आई, बायको किंवा घरातील जी व्यक्ती अन्न बनवते तिच्या हातामध्ये स्वामींची सेवा असते. त्या हातांनाही मनापासून धन्यवाद म्हणावे. घरातील लहान मुलांनाही जेवणाआधी स्वामींना धन्यवाद म्हणायला शिकवा. शक्य असेल तर स्वामींना रोजच्या रोज जेवणाचा नैवेद्य दाखवा आणि मग तुम्ही ग्रहण करा. ग्रहण करण्यापूर्वी आजचा घास स्वामी तुमच्या कृपेने मिळत आहे असे त्यांचे आभार माना. असे केल्याने घरात एक वेगळे शांत वातावरण तयार होते. जेवण हा फक्त पोट भरण्याचा वेळ न राहता तो संस्काराचा क्षण बनतो. आजपासून एक छोटा नियम पाळा की जेवणाची सुरुवात स्वामींच्या नावाने करा. अन्नाचा पहिला घास मुखात घेताना स्वामींचे तेज आठवा. यामुळे जेवताना मन शांत राहील. घरामध्ये अन्नाची कमतरता भासणार नाही, कारण स्वामींची कृपा जिथे असते तिथे अन्नाचा कधीच तुटवडा होत नाही. शिवाय आपल्या ताटामध्ये जे अन्न आहे त्या अन्नामध्येही आपल्याला जास्त समाधान मिळेल. लक्षात ठेवा, पैसा असूनही अनेक लोकांना आज आजारपणामुळे किंवा परिस्थितीमुळे हवे ते अन्न खाता येत नाही. तुम्हाला जे काही मिळाले आहे ते श्रेष्ठच आहे. अन्नाचा प्रत्येक घास घेताना स्वामींचे आभार मानणे म्हणजे आपल्या आयुष्यातील समृद्धी वाढवणेच आहे. स्वामी आपल्या पाठीशी आहेत, म्हणूनच आज आपले पोट भरलेले आहे. अन्नाचा प्रत्येक घास एक संधी आहे आपण कृतज्ञ आणि नम्र होण्याची आणि स्वामींशी जोडले जाण्याची. आजपासून ठरवा की जेवताना घाई नाही, तक्रार नाही आणि विस्मरणही नाही. प्रत्येक घासासोबत मनामध्ये एकच भाव ठेवा की स्वामी तुमचे आभार.
ज्याला अन्नाचा आदर कळला त्याला स्वामींची कृपा कळली. त्यामुळे आता जेव्हा जेव्हा तुम्ही जेवायला बसाल तेव्हा त्या प्रत्येक घासासोबत स्वामींच्या नामाचा स्वाद घ्यायला विसरू नका. तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.